सन्मान्य सदस्य वैभव नाईक. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. खरं तर सरकारने गेल्या 1.5 वर्षामध्ये शासन आपल्या दारी या माध्यमातून आपण काही योजना राबवल्यात त्या लोकांसमोर आणण्यासाठी सरकारचाच खर्च, जिल्हा नियोजन समितीचा खर्च करून या ठिकाणी मोठा उपक्रम या ठिकाणी केला. परंतु शासन मूलभूत सेवा देण्यास कमी पडले आहे हे या ठिकाणी खेदाने सांगावं लागतं. खरं तर महत्त्वाचा विभाग असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये सुद्धा आज 80% लाईन स्टाफ जो खरं तर लाईनवर काम करतो, फील्डवर काम करतो, अशा 80% स्टाफ हा खरं तर टेम्पररी आहे. आणि या टेम्पररी स्टाफला कंत्राटी पद्धतीने भरलं जातं आणि या कंत्राटी पद्धतीने भरलेल्या स्टाफना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. आज तरुण पोरं या ठिकाणी सुरक्षा या ठिकाणी काम करतात. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेल्या वर्षभरात 4 तरुण या ठिकाणी शॉक लागून मृत्युमुखी पडलेत. त्याला कुठलीही मदत या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून कंत्राटदाराकडून होत नाही. आणि खरं तर शासनाने या ठिकाणी त्यांना एकतर परमनंट केलं पाहिजे, त्यांना सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे, अपघात झाल्यानंतर त्यांना मदत देण्याचं काम शासनाने केलं पाहिजे. आणि यासाठी खरं तर हा विषय या ठिकाणी आपल्यासमोर मांडत आहे. त्याचप्रमाणे खरं तर मूलभूत सुविधा असलेल्या आपण महिलांच्या अनेक धोरणाबाबत या ठिकाणी आपण प्रश्न मांडलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला हॉस्पिटल या ठिकाणी शासनाने अनेक वर्षापासून शासन निर्मित करतं. माझ्या मतदारसंघामध्ये कुडाळमध्ये महिला हॉस्पिटल मी 100 कॉटचं महिला हॉस्पिटल गेल्या वर्षभरापूर्वी कार्यान्वित केलं. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना कोविडचा निधी वापरून हे कार्यान्वित झाले. परंतु गेल्या 1.5 वर्षामध्ये या हॉस्पिटलमध्ये आता अत्यंत चांगली सुविधा कालपर्यंत या ठिकाणी चालू होती. जवळजवळ 400 डिलिव्हरी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुठल्याही रुग्णालयात होत नाहीत. त्या 400 डिलिव्हरी महिन्याला या ठिकाणी होतात. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी भूलतज्ञ नसल्यामुळे आपण कंत्राटी पद्धतीने भूलतज्ञ घेतो आणि आता त्यांचे पैसे देणं बाकी असल्यामुळे आज त्या ठिकाणी सिझरिंग होत नाहीत. जवळ 17 लाख रुपये या कंत्राटी पद्धतीने भूलतज्ञाचे द्यायचे आहेत. खरं तर त्या ठिकाणी असलेले डॉक्टर प्रमोद वालावलकर असून देत, निगुडकर असून देत, तिथले यधिष्ठता असून देत, अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत, महिलांना चांगली सेवा देत आहेत. आज त्या ठिकाणी खरं तर आम्ही वर्षभरात या ठिकाणी अनेक वेळा मागणी केली की त्या ठिकाणी फर्निचर पाहिजेत, थोड्या सुविधा अपुऱ्या आहेत, त्या अपुऱ्या सुविधा दिल्या पाहिजेत. परंतु शासन याकडे लक्ष देत नाही. आपल्या माध्यमातून आरोग्य मंत्र्यांना जर त्यांच्या कामातून वेळ मिळाला तर या ठिकाणी लक्ष द्यावा आणि या ठिकाणी ही यंत्रणा सुद्धा या ठिकाणी चांगलं करण्याचं काम या ठिकाणी करूया. खरं तर मगाशी अनेक लोकांनी शासनाच्या कायदा व्यवस्थेच्या बाबत विषय मांडले. खरं तर सुरक्षा रक्षक मंडळ आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये जुला सुरक्षा रक्षक मंडळ आहे की त्यातनं स्थानिक तरुणांना रोजगार देऊन शासनाच्या ज्या वेगवेगळ्या MIDC असून देत, हॉस्पिटल असून देत, वीज वितरण असून देत, या ठिकाणी हे कर्मचारी दिले जातात आणि ते स्थानिक असतात कर्मचारी. परंतु आता शासनाने सुरक्षा बल काढलंय, अनेक या ठिकाणी बल काढली. त्यामुळे ही बल वापरत या ठिकाणी जातात. सुरक्षा मंडळांनाच या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातल्या रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी ती मंडळ या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी ठेवण्याचं काम शासनाने केलं पाहिजे. आणि त्या सुरक्षा रक्षकांची अनेक वर्षाची मागणी आहे की त्यांना ड्रेस कोड सुद्धा पोलिसांसारखा दिला पाहिजे. ती सुद्धा मागणी या ठिकाणी आपण शासनाबरोबर आपल्या मार्फत या ठिकाणी करत आहे. खरं तर या ठिकाणी आमचे संदीपन मामा भुमरे या ठिकाणी बसले आहेत. MRGS योजना संपूर्ण राज्यामध्ये वापरली जाते. परंतु गेल्या वर्षभरामध्ये शासनाच्या अनेक नियमामुळे MRGSचा 1 रुपया सुद्धा निधी या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खर्च होत नाहीत. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक असून देत किंवा तिथले सदस्य असून देत, हे निधी खर्च करण्यासाठी त्यांना खूप त्रास होतो. कारण पैसे शेतकऱ्याच्या कामगारांच्या खात्यात जाणार आहेत. त्यामुळे अधिकारी सुद्धा या ठिकाणी कोणी त्यामध्ये प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे MRGS मध्ये काहीतरी योजना या ठिकाणी आपण अनेक योजना आणतो, परंतु MRGS मध्ये आपण प्रत्येक योजना सांगितली. आमच्याकडे बांबू लागवड आहे, काजू लागवड आहे, हे MRGS मध्ये आहेत. परंतु या योजना खरं तर त्यांची इम्प्लिमेंटेशन होत नाही आणि त्यासाठी या योजनेमध्ये काहीतरी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वेगळा नियम या ठिकाणी ठेवला पाहिजे की MRGSचे पैसे त्यातनं खर्च होतील. खरं तर शेवटचा विषय या ठिकाणी बोलतो की आमच्याकडे मोठ्या प्रमाणात असलेले आंबा आणि काजू हे मोठी पिकं आहेत. यावर्षी आम्ही कृषी मंत्र्यांकडे आणि इन्शुरन्स कंपनीकडे सातत्याने आंदोलनं केली आणि शेतकऱ्यांना जवळजवळ 180 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना मिळवून दिले आहेत. आणि या 180 कोटीमध्ये आज या ठिकाणी दरवर्षी खरं तर आज अनेक त्रुटी या ठिकाणी आहेत. आमच्याकडे एक ठिकाणी सह्याद्रीचा भाग, एक ठिकाणी अरबी समुद्र, मध्ये मुंबई गोव्याचा हायवे, त्यामुळे 3 प्रदेश या ठिकाणी विभागणी झालेली आहे. आणि त्यामुळे एका ठिकाणी मदत मिळते, दुसऱ्या ठिकाणी मिळत नाही. आणि त्यामुळे हे ट्रिगर पद्धत असतात. म्हणजे ज्या ठिकाणी हवामान यंत्र असतात ती यंत्र खरं ती वाढवली पाहिजेत. आज 50 यंत्र आहेत, त्यातली 30 पेक्षा जास्त यंत्र बंद आहेत. आणि त्यामुळे शासनाने जवळजवळ 250 पेक्षा जास्त यंत्र प्रत्येक या ठिकाणी मंडळमध्ये दिली पाहिजेत की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि या ठिकाणी नुकसान रुपये जास्त होईल.
आज पीक विमा सुद्धा भात खरेदी सुद्धा शासनाने या ठिकाणी बोनस जाहीर केला, परंतु अजूनही काही शेतकऱ्यांची पीक पाण्याला नोंद झाली नाही, त्यांची 7/12 नोंद झाली, म्हणून असे शेतकरी वंचित राहिलेत. त्यांचा पण लाभ या ठिकाणी व्हावा. खरं तर माननीय अध्यक्षांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त की मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली आणि माझे प्रश्न या ठिकाणी आपल्या मार्फत सरकारकडे पाठवण्याची विनंती आपल्याला या ठिकाणी